तर आज सकाळपासूनच आईची एवढी घाई चालू होती, कारण आज भाऊबीज असल्यामुळे माझी आत्या पप्पाला ओवाळण्यासाठी येणार होती. मला येऊन 2 दिवस झाले होते माहेरी, तर लवकर लवकर आम्ही स्वयंपाकाची तयारी केली. आत्या आली, खूप साऱ्या गप्पा मारल्या. आत्याने काही फराळाचं देखील आणलं होतं, ते आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतलं. तुम्ही पाहू शकता चकली एकदम छान खुसखुशीत अशी झालेली आहे. माझी आई भजी खूप छान करते, तर मग मी पण आईला मदत करू लागले थोडी थोडी. आत्या आली आहे म्हटल्यानंतर जेवणाचे बरेच काही आयटम आईने केले होते. तसं तर आई सर्व स्वयंपाक खूप सुंदर बनवते, सगळ्यांना तो आवडतो. आम्ही जेवणही केलं. मी हळूच शूटिंग करून पण घेतलं आत्याचं डेली ब्लॉगसाठी. आत्याला कळलं, मग ती हसली. हे भावा बहिणींचं प्रेम पहा आणि हे नणंद भाऊजाईंचं प्रेम. मग आत्याला आम्ही निरोप दिला आणि मी आणि आत्या